नवलाने तालुका जिल्हा धुळे येथील गावातील यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। तेथे गवळी समाजाचे नामांकित मल्ल बबलू पैलवान खेडेगाव विरुद्ध तात्या पैलवान हनुमान आखाडे पुणे नवलाने कुस्ती मैदान यांची पुणे येथे चांदीची गदा जिंकल्याने कुस्तीगर तात्या जुमी वाळे पैलवान पंढरपूर यांना कुस्तीत विजय मिळाला। त्यांना चांदीची गदा मिळाली म्हणून दिवाणमाळा तालुका जिल्हा धुळे येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व इतर दोन पैलवान समाजाचे कलागते सोलापूर अलंकार पंढरपूर व त्यांचे मित्र जाधव पुणे यांचा सत्कार करण्यात आला। सत्कार प्रसंगी दिवाणमाळा येथील नामांकित मल्ल यमाजी गटरी गवळी पैलवान व माजी नगरसेवक चाळीसगाव तुकाराम अण्णासाहेब लगडे व दिवाणमाळा येथील यमाजी विजय शाळा व जय श्रीराम ग्रुप दिवाणमाळा नाना व गवळी येथील सर्व कार्यकर्ते व दिवाणमाळा गावातील कारभारी मंडळी व ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार मोठ्या जल्लोषात करण्यात आला। हनुमान आखाड्याचे पैलवान आहेत तात्या जुमे पैलवान आणि बबलू पैलवान चाळीसगाव। चांदीचा गदा मानाची कुस्ती आहे पैलवान। कुस्ती स्टेजवर जाण्याशिवाय बंद जाणार नाही। पैलवान तुम्ही अपेक्षा बसून बसून घ्या। समजून घ्या काही बसा राजमाला काही बसा माझा काही बसा बसून कुस्ती बघा ना।
आल्याबरोबर आपण अगदी चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट आपल्याला स्वाभिमान वाटावा असा तुम्ही स्वागत पैलवानांचं केलं. अगोदर आपल्या सर्वांना पैलवानाबद्दल थोडीशी कल्पना देतो की या ठिकाणी जे समोर बसलेले तात्या डोंबिवळे म्हणून ते मुळात पंढरपूरचे राहणारे आहेत. त्यांनी कुस्तीचं प्रशिक्षण हे हरियाणामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. हरियाणाला व्यायामशाळेत ते होते काही दिवस. त्याच्यानंतर ते आता सध्या परभणीला होते. त्याच्यानंतर मग आता पुण्याला आहेत. तर पुण्याच्या व्यायामशाळेमध्ये ते त्या ठिकाणी हनुमान आखाडात सध्या आपला कुस्तीचा सराव करत आहे. आत्ता अनेक कुस्त्या त्यांच्या झाल्या, परंतु आपल्याला ती कल्पनाच नव्हती. पण ज्यावेळेस त्यांचा परिचय झाला आणि ते ज्यावेळेस आपल्या सानिध्यात आले त्यावेळेस आपल्याला स्वाभिमान वाटावा असा. आणि आम्ही सर्व ठिकाणी तात्यांचं नाव अशा पद्धतीने घेतो की त्यांना भविष्यात आपला महाराष्ट्र केसरी बनवायचा आणि असा मनोदय आपला झालेला आहे. आणि आपला योग असा चांगला की आज त्यांचं पदार्पण धुळे जिल्ह्यात झालं. आणि ते कशामुळे झालं आपण त्यांना आणलेलं नाही, परंतु या ठिकाणी भीमाभाऊ सूर्यवंशी जे सरपंच आहेत नवलाण्याचे, त्यांनी यात्रेनिमित्त म्हणजे नागाई माता यात्रानिमित्त कुस्त्या भरवलेल्या होत्या. त्या ठिकाणी एवढ्या लांबून पैलवानांना त्यांनी बनवलं. आणि आपला जवळीक साधण्याचा जो हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे तो केवळ आपला भीमाभाऊ सूर्यवंशी सरपंच यांच्यामुळे आला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं आपण इथं टाळ्या वाजवून स्वागत केलं. आणि तात्या डोंबिवळे यांनी अनेक कुस्त्या केल्या तिकडे, भरपूर चांगल्या केले. म्हणून आपल्या अशी इच्छा झाली की त्यांनी आपल्या भागाला यावं. परंतु आपण तर काय आणू शकलो नाही, पण सूर्यवंशी साहेबांनी मात्र आपल्या सर्वांचं समाधान केलं आणून ते. तर त्यांचं पदार्पण आज या ठिकाणी झालं. तुम्ही स्वागत जोरात केलं. त्यांच्याबरोबर जे आलेले पैलवान आहेत की ऋतिक अलंकर, आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.